मुलांनो वेलकम. गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेत मजेत राहा, आनंदात राहा. पण या महामारीच्या काळामध्ये सोशल डिस्टन्स, हात स्वच्छ धुणं, चेहरा सतत वारंवार हात लागणार नाही याची काळजी घेणं आणि इतरही अनेक बाबींची काळजी घ्या. स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी आणि अभ्यास कॉलेजच्या जीवनाचा आनंद लवकरच घेण्याची वेळ तुम्हाला येईल. पण इथे आल्यानंतर सुद्धा आपल्याला सगळे नियम पालन करायचे आहेत. आले लक्षामध्ये? आणि इंटरनेटचा वापर काळजीपूर्वक करा की जेणेकरून तुमच्या खाजगी माहितीचा दुरुपयोग कुठे होणार नाही याची काळजी घ्या. खाजगी माहिती कुठे इंटरनेटवर देऊ नका. तुमचा आधार नंबर किंवा फोन नंबर किंवा वैयक्तिक माहिती द्यायची नाही. फक्त अभ्यासासाठी मोबाईलचा वापर करावयाचा आहे. आले लक्षामध्ये? या अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. चला आपल्या अभ्यासाला आपण सुरुवात करूया. मुलांना वेलकम. सर्व व्हिडिओ लेक्चर मी रेकॉर्ड करते दररोज आणि ते युट्यूबवर टाकत असते. त्यामुळे तुम्हाला ते पुन्हा पाहण्याची संधी उपलब्ध आहे. लक्षात आलंय? मुलांनो, दररोजचं लेक्चर मी रेकॉर्ड करत असते आणि ते युट्यूबवर टाकत असते माझ्या चॅनलवर, की जे लेक्चर तुम्हाला पुन्हा पाहता येऊ शकतं. जरी एखादं लेक्चर अटेंड करता आलं नाही तर ते पुन्हा पाहण्याची संधी मी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे. आणि हे लेक्चर दुपारी मी युट्यूबवर पोस्ट करेल, त्याची लिंक तुम्हाला ग्रुपवर देईल, ते पुन्हा पाहू शकता. मराठी युवक भारती इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि या विषयामधील भाग क्रमांक 1 मधील काव्य अभ्यासणार आहोत आपण. काव्य आहे स्वतंत्रतेचे स्तोत्र. स्तोत्र म्हणजे काव्य, जसं देवाचं स्तोत्र गातात की नाही, प्रार्थना म्हणतात की नाही, कथा कहाणी असतात की नाही, त्याप्रमाणे. आणि इथे कंसामध्ये म्हटले काव्यानंद. काव्यानंद याचा अर्थ काय? तर हे फक्त काव्य आपल्या आनंदासाठी आहे, त्याचा अभ्यास करायचा, यावर कुठली कृती येणार नाहीये. पुन्हा लक्षात घ्या की हे फक्त काव्याचा आनंद घेण्यासाठी आहे, पण यावर कुठली कृती येणार नाही. हा, तोंडी परीक्षेला मी कविता विचारू शकते, ही तुम्ही पाठ करू शकता. आणि सुंदर असं चित्र दिलेलं आहे, पायी स्वातंत्र्याची मशाल आणि पारतंत्र्याचा साखळ दंड. भाग क्रमांक 1 मधील स्वतंत्रतेचे स्तोत्र हे काव्यानंदासाठी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची कविता. सावरकरांचं नाव तुम्ही ऐकलेलं आहेच, त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती तुम्हाला नक्कीच आहे. विनायक दामोदर सावरकर असं त्यांचं संपूर्ण नाव आहे. 1883 ते 1966 हा त्यांच्या जन्माचा कालखंड आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं माझी जन्मठेप हे आत्मचरित्र आहे पहा. अतिशय सुंदर असं पुस्तक मी वाचलेलं आहे आणि विशेष म्हणजे माझ्याकडे छोटस स्वतःचं ग्रंथालय आहे वैयक्तिक, आणि ते पुस्तक मी विकत घेतलेलं आहे स्वतःच्या ग्रंथालयात आणि ते वाचलेले. अतिशय सुंदर असं पुस्तक आहे. आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा परिचय करून घेऊया. पहा, हे कवी आहेत, अतिशय सुंदर असं काव्य लिहिलेलं आहे त्यांनी. नंतर कादंबरीकार, त्यांच्या कविता तर खूप राष्ट्रप्रेमाने देशभक्तीने अशा भरलेल्या आहेत. नंतर आत्मचरित्रकार, माझी जन्मठेप हे चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे, याचा उल्लेख आपण आत्ताच केलेला आहे. त्याचप्रमाणे नाटककार आहेत, नाटकही लिहिलेले आहेत त्यांनी. थोर विचारवंत आहेत, निबंधकार आहेत. हे सगळे साहित्याचे प्रकार त्यांनी हाताळलेले आहेत. माझी जन्मठेप हे आत्मचरित्र तर अतिशय सुंदर आहे की त्यांना 50 वर्षाची काळ्या पानाची शिक्षा झाल्यानंतर अंदमानला तिथं ठेवलेलं आहे इंग्रजांनी, आणि त्या काळामध्ये त्यांनी खूप काही लेखन केलेलं आहे, काव्य लिहिलेलं आहे आणि अतिशय राष्ट्रप्रेमाने देशभक्तीने भरलेलं, ओतप्रोत भरलेलं असं त्यांचं काव्य आहे. लहानपणापासूनच देशभक्ती आणि स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेले हे कवी, बालपणापासूनच देशाची भक्ती, राष्ट्राचं प्रेम याचा ध्यास घेतलेला, की देशाच्या प्रेमासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण पण केलेलं आहे.
स्वातंत्र्य संग्रामात त्यांचा सहभाग आहे. त्यातूनच मातृभूमीच्या सेवेची प्रतिज्ञा केलेली आहे की मी सदैव मातृभूमीची सेवा करणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलेलं आहे. अभिनव भारत या संस्थेची त्यांनी स्थापना केलेली आहे. हे नाव लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. अभिनव भारत या संस्थेची स्थापना त्यांनी केलेली आहे. माझी जन्मठेप हा आत्मचरित्रात्मक ग्रंथ आणि त्यांनी जो स्वतःचं चरित्र लिहिलंय त्याचं नाव आहे माझी जन्मठेप. त्यांना 50 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा झालेली आहे. पण त्यावेळेला त्यांनी असे उद्गार काढले की 50 वर्ष ब्रिटिश स्वातंत्र्य टिकले तर, इतका आत्मविश्वास त्यांना स्वतःबद्दल होता. आणि खरोखर त्यानंतर 50 वर्ष काही ब्रिटिश शासन भारतावर राहिलं नाही. त्यापूर्वीच ब्रिटिशांना भारत सोडावा लागलेला आहे. अतिशय आत्मविश्वास पूर्ण असे त्यांचे ते उद्गार होते. वयाच्या 11व्या वर्षी पहिले कविता लेखन. त्यांनी पहिली कविता लिहिली वयाच्या 11व्या वर्षी. पहा की जिथे लहान मुलांना असं म्हणतात चेंबूड पुसता येत नाही, त्या काळामध्ये त्यांनी काव्य लिहिलेलं आहे. किती प्रचंड अशी बुद्धिमत्ता असेल. गोमांतक, कमला, महासागर, विरहोच्छ्वास ही खंडकाव्य, मोठी मोठी काव्य आहेत ही. मृत्यूपत्र, स्वतंत्रतेचे स्तोत्र, जगन्नाथाचा रथ, सप्तर्षी, तारकास पाहून इत्यादी कविता प्रसिद्ध. आणि ह्या अतिशय प्रसिद्ध कविता आहेत त्यांच्या. आणि हे जे आहे ना स्वतंत्रतेचे स्तोत्र, हे आता आपण अभ्यासणार आहोत. आणि त्यांची कविता तर अतिशय प्रसिद्ध आहे, तुम्ही ऐकली असेल. नेमजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. ही कविता तुम्ही तर ऐकलेलीच आहे. अतिशय गाजलेलं काव्य, माझंही आवडतं काव्य आहे. आता त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. तरलता, अतिशय तरल असं, जसं काही तेलाचा तवंग आहे पाण्यावर असं तरंगणार. कोमल भावना, अतिशय कोमल भावना, भव्यतेची ओढ. आणि त्यांच्या काव्यामध्ये भव्य, दिव्य, प्रचंड अशा काही गोष्टींची ओढ दिसून येते. नंतर ओज, हा याच्यामध्ये ओज वृत्ती दिसून येते. आत्मसमर्पणाचा ध्यास, मी देशासाठी काही पण करेल, जगेन, मरेन, म्हणजे स्वतःचा जीवही अर्पण करण्याची त्यांची तयारी दिसून येते. तत्वचिंतनात्मक वृत्ती, आणि जे काही तत्व आहेत, चांगले विचार आहेत, त्यांचं चिंतन करायचं, आत्मसात करायचे, ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये इथे दिसून येतात. त्याचप्रमाणे भाषा शुद्धी, लिपी शुद्धी, म्हणजे भाषा, मराठी भाषा शुद्ध व्हावी. मराठी भाषेची जी लिपी आहे ना, देवनागरी लिपी म्हणतो ना आपण, मराठी भाषा म्हणजे देवनागरी लिपी आहे आपली. याच्या संदर्भात त्यांनी वाङ्मयीन चळवळी केलेल्या आहेत, की त्यांनी प्रयत्न केलेले आहेत भाषा शुद्धीचे. नंतर क्रांतिकारत्व, प्रखर विज्ञानावर निष्ठा होती, अंधश्रद्धेवर नाही. अंधश्रद्धा ते पालन करत नव्हते, अंधश्रद्धाळू नव्हते, विज्ञानावर आधारित अशा प्रकारची त्यांची विचारसरणी होती. आणि जहाल भूमिका, जहाल म्हणजे एकदम कडक. जसं स्वातंत्र्य मिळविताना 2 पक्ष निर्माण झाले होते, 2 बाजू निर्माण झाल्या होत्या. एक होती जहाल बाजू आणि एक होती मवाळ बाजू. मवाळ म्हणजे शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवायचं, आणि जहाल बाजू याचा अर्थ संघर्ष करून किंवा हिंसेच्या मार्गाने किंवा कशाही पद्धतीने स्वातंत्र्य मिळवायचं. तर हे क्रांतिकारक होते जहाल बाजूचे. बुद्धिवादी विचारसरणी आणि बुद्धीवर आधारित त्यांची विचारसरणी, यामुळे सर्वच लेखन प्रभावी, सगळ्याच प्रकारचं लेखन त्यांचं अतिशय प्रभावी. त्यांच्या साहित्यातून जाज्वल्य राष्ट्रभक्तीची भावना प्रकट होते. जाज्वल्य म्हणजे प्रचंड अशी राष्ट्रभक्ती त्यांच्या काव्यातून प्रकट होते. माहितीये, त्यांना 50 वर्षाची शिक्षा झाली. अंदमानला नेत असताना भर समुद्रामध्ये त्यांनी उडी टाकून पळून जायचा प्रयत्न केलेला होता. देशासाठी काही पण करायची तयारी. आणि मग काव्यरचना झालेली आहे सागरा, त्यांचा जीव तळमळलाय आणि मला मातृभूमीची ओढ लागलेली आहे, असं सुंदर काव्य त्यांनी रचलंय. त्यांनी मराठीच्या साहित्य वैभवात फार मोठी भर घातली. मराठीचं साहित्य वैभव, त्याच्यामध्ये भर घालण्याचं काम विनायक दामोदर सावरकर यांनी केलेलं आहे. आता या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे ती आपण पाहूया या परिच्छेदामध्ये. प्रस्तुत देशभक्तीपर रचनेत कवीने स्वातंत्र्य देवतेचे स्तोत्र गायले आहे.
स्वातंत्र्य देवतेचे स्तोत्र केलेले आहे, प्रार्थना केली, विनवणी केली, आरती केली असं म्हणूया. स्वातंत्र्य म्हणजे राष्ट्राचे चैतन्य आहे, श्वास आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय, तर राष्ट्राचं जिवंतपणा, चैतन्य, सजीवता, त्याचा श्वास आहे. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी जगणे हीच देशवासियांच्या जीवनाची सार्थकता आहे. आणि जगायचं कशासाठी, तर राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी जगायचं. देशवासियांचं जीवन तुम्हाला माहितीये, स्वातंत्र्य लढ्यामध्ये, स्वातंत्र्य संग्रामात अनेक कोवळ्या वीरांनी आपलं बलिदान केलेलं आहे. मग भगतसिंग, राजगुरू किंवा अनेक अशी नावं तुम्हाला सांगता येतील. आपली प्रत्येक कृती आणि त्यामागचा भाव हा राष्ट्र समर्पणाचा, राष्ट्रहिताचा असावा असा संदेश कवी या कवितेतून देतात. आणि कोणता संदेश देतात, की आपली कृती, आपली छोटीशी कृती असो किंवा आपल्या मनातल्या भावना असो, त्या फक्त राष्ट्राच्या प्रती समर्पित असल्या पाहिजेत, आपल्या देशाच्या हिताचा विचार केला पाहिजे, अशा पद्धतीचा संदेश कवी या कवितेतून देतात. चला आपण कविता वाचन करूया. जयोस्तु ते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवती त्वा महायशोयुता वंदे. हे पहिलं ध्रुवपद आहे. पुढच्या ओळी, राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची, स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची. परवशतेच्या नभात तुची आकाशी होशी, स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलकशी. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली, स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली. तू सूर्याचे तेज उदतीचे गांभीर्य ही तुची, स्वतंत्रते भगवती अन्यता ग्रहण नष्टतेची. मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती, स्वतंत्रते भगवती योगी जन परब्रह्म वदती. जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुरते ते, स्वतंत्रते भगवती सर्वतः सहचारी होते. स्वतंत्रते भगवती सर्वतवत सहचारी होते. हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते, श्री स्वतंत्रते भगवती. तुझ साठी जनन, तुझ साठी मरण ते जनन, तुझ वीन जनन ते मरण. तुझ सकल चराचर शरण, भरत भूमीला दृढलिंगना कधी देशील वरदे. स्वतंत्रते भगवती त्वा महायशोयुता वंदे. सावरकरांची कविता, संपादक वासुदेव गोविंद मायदेव, अशी ही कविता आहे. याचा भावार्थ किंवा अर्थ आपण समजावून घेऊया. पहा, आता ही देशभक्तीपर गीत आहे. 15 ऑगस्ट 26 जानेवारी नक्कीच हे तुम्ही ऐकलेलं असेल. आणि यामध्ये कवीने स्वातंत्र्याची जी देवी आहे, स्वातंत्र्य देवता आहे, तिचं गौरव केलाय. तिच्या गौरवासाठी स्तोत्र गायलंय, गीत गायलंय, गाणं गायलंय, आरती गायलीय. स्वातंत्र्य म्हणजे राष्ट्राचं चैतन्य आहे आणि स्वातंत्र्यासाठी जगणं आणि समर्पण करणं, यासाठी देशवासियांची किंवा भारतीय नागरिकांची कृतार्थता आहे, त्यांचं साफल्य आहे, जीवन सफल होईल यात. राष्ट्रहित जपण्याचा आणि राष्ट्र सेवेचा संदेश या कवितेतून कवीने आपल्याला दिलेला आहे. आता आपण प्रत्येक ओळीचा अर्थ समजावून घेऊया. जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वंदे. आता या शब्दांचा अर्थ आपण पाहूया. स्तोत्र म्हणजे प्रार्थना, जयोस्तुते म्हणजे जय जयकार करणे, महान मंगले म्हणजे महापवित्र, मंगल आहे, पवित्र आहे. शिवास्पदे म्हणजे शिवाचे किंवा शंकराचे किंवा नीतीचे घर, शिवास्पदे म्हणजे नीतीचं किंवा शंकराचं, शिवाचं घर. शुभदे म्हणजे शुभदायिनी. नंतर भगवती म्हणजे देवी, भगवती देवी किंवा देवताच.
त्वामहम म्हणजे तुला मी, त्वा म्हणजे तुला, महम म्हणजे मी, तुला मी. यशोयिता म्हणजे यश चिंततो. वंदे म्हणजे वंदन करतो. म्हणजेच इथे कवी म्हणतात स्वतंत्रतेचे किंवा आपल्या मातृभूमीचे गौरव गीत गाताना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, हे महापवित्र शिवाचे सदन असलेल्या शुभदायी स्वातंत्र्य देवी तुझा जय जयकार असो. यशाने मंडित असलेल्या स्वातंत्र्य देवी तुला मी वंदन करतो. सुरुवातीला ध्रुवपदामध्ये वंदन करताना कवी स्वातंत्र्य देवतेचं शिवाचं घर आहे. तुम्हाला माहिती नाही, हिमालय पर्वत आपल्याला संरक्षण, एक तटबंदी भारताला दिलेली आहे. आणि ते आपण म्हणतो ना शंकराचं घर आहे, तिथे हिमालय पर्वतावर शंकर राहतात. म्हणजे शिवाचं सदन असलेल्या शिवाचं घर तुझ्याकडे आहे असं म्हणतायत. आणि तू किती शुभदायी आहे स्वातंत्र्य देवी, तुझा मी जय जयकार असतो करतो, तुला मी वंदन करतो. पुढच्या ओळीमध्ये कवी म्हणत आहेत, राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदाची, की तू राष्ट्राचं चैतन्य आहेस. चैतन्य याचा अर्थ ऊर्जा, तू ऊर्जा आहे, जिवंतपणा आहे, चैतन्य आहे, शक्ती आहे. मूर्त म्हणजे प्रत्यक्ष दिसणारी, प्रत्यक्ष दिसणारी. संपदा म्हणजे वैभव आहे, संपत्ती आहे तू. श्रीमती, श्रीमती म्हणजे प्रज्ञावंत, हुशार, ज्ञानी. राज्ञी म्हणजे राणी आहेस तू, राणी आहेस. अशा प्रकारे या शब्दांचा अर्थ आहे. कवी म्हणतात तू राष्ट्राचे प्रत्यक्ष चैतन्य आहेस, म्हणजे तू सजीव आहेस, तू जिवंत तर देश जिवंत. तू नीतीची संपत्ती आहेस, तू सगळ्या सद्गुणांची खाण आहेस. हे स्वातंत्र्य देवी, तू या सर्वांची प्रज्ञावंत आणि हुशार अशी महाराणी आहेस, असं कवी या दुसऱ्या कडव्यामध्ये म्हणत आहेत. पुढच्या कडव्यात कवी म्हणतात, परवशतेच्या नभात तुची आकाशी होशी, स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखशी. कवी म्हणतायत, अर्थ पाहूया आपण. परवशता, परवश असणं म्हणजे पारतंत्र्यात, भारत इंग्रजांच्या ताब्यात होता, पारतंत्र्यात होता. परवशता पारतंत्र्य. नंतर नभ, नभ म्हणजे आकाश, समानार्थी शब्द लक्षात ठेवा, की भारत पारतंत्र्यात होता. म्हणून म्हणतात, हे स्वातंत्र्य देवता, तू मुळात चमचमणारी लखलखीत अशी चांदणी आहेस. तू चांदणी आहेस, चमचमणारी, लखलखणारी. पण पारतंत्र्याच्या आकाशात, परवशतेच्या नभात तूची आकाशी होशी, तू आमच्या पासून दूर गेली होतीस, तू अंधारात होतीस, तू झाकोळली होतीस, म्हणजे तू आकाशात लपली होतीस. खर तर तू मुळामध्ये चमचम करणारी, लखलख करणारी अशी भारत माता, तू चांदणी आहेस. एवढं तुझं सौंदर्य आहे. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली, स्वतंत्रते भगवती तूच जी विलसत से लाली. कुसुमी, कुसुम म्हणजे फूल, कुसुम म्हणजे काय, फूल. विलसतसे म्हणजे शोभते, तू शोभते सगळ्यांना, विलसते. कवी म्हणतात, हे स्वातंत्र्य देवी, जनमानसांच्या गालांवरच्या फुलात, म्हणजे हे भारतीय नागरिक आहेत त्यांच्या गालांवर जसं काही फुलासारखी किंवा फुलांच्या कोमल गालांवर जी उत्साहाची लाल विलसत आहे ती तूच आहे. म्हणजे सामान्य नागरिकांच्या गालावर जी लाली आहे, आनंद आहे, सौंदर्य आहे, ते तूच आहे. किंवा फुलांच्या गालांवर जे उत्साहाचं, स्वातंत्र्याचं जी लाली आहे ती तूच आहेस, तू विलसत आहेस, असं कवी म्हणतात. तू सूर्याचे तेज उदधीचे, गांभीर्य ही तुची, स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्टतेची. इथे आपण शब्द पाहूया. तेज म्हटलंय, तेज म्हणजे प्रकाश, किरण, प्रकाश. उदधी म्हणजे समुद्र किंवा सागर. गांभीर्य म्हणजे गूढता किंवा शांतता, गाढ शांतता. नंतर अन्यथा म्हणजे दुसरं काहीतरी. ग्रहण लागणं, अंधार लागणं, अंधार होतो ना ग्रहण लागलं की, सूर्याला ग्रहण लागलं की दिवसाही अंधार होतो, तसं ग्रहण लागणं. नंतर नष्ट होणं म्हणजे नाश होणं.
कवी म्हणत आहेत की तू सूर्याचे प्रखर तेज आहेस, तू सूर्याचे तेज तू सूर्याचे प्रखर तेज आहेस, समुद्राची धीर गंभीरता तूच आहे, समुद्राची खोली उंची पण तूच आहे. हे स्वातंत्र्य देवी, हे भगवती, तू जर नसतीस तर पारतंत्र्याचे अमानुष ग्रह नष्ट झाले नसते. तुझ्यामुळे स्वातंत्र्य मिळाले. की पारतंत्र्याचं ग्रहण हे नष्ट झालं नसतं जर तू नसतीस तर. कारण पारतंत्र्याचं या ग्रहणामध्ये तू सूर्यासारखी तळपलेली आहेस. पुढे म्हणतात कवी, मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे, तुलाच वेदांती, स्वतंत्रते भगवती योगी जन परब्रह्म वदती. मोक्ष मिळणं म्हणजे मुक्ती मिळणं या जन्मातून, मोक्ष मुक्ती. वेदांती याचा अर्थ वेद, 4 वेद माहिती आहेत तुम्हाला, की ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. तू वेदांच्या मध्ये आहे. योगी जन म्हणजे साधू संत महात्मे, नंतर परब्रह्म म्हणजे परमेश्वर किंवा परमेश्वर विधाता म्हणूया आपण, नंतर वदती म्हणजे बोलतात, असा या शब्दांचा अर्थ आहे. कवी म्हणतात की हे स्वातंत्र्य देवते, वेदांच्या मध्ये वर्णन केलेली आणि योगी जनांना मान्य असलेली मोक्ष आणि मुक्ती यांची मूर्त रूपे तूच आहेत. वेदांच्या मध्ये, धार्मिक ग्रंथांच्या मध्ये मोक्ष कल्पना आहे की हा मानव जन्म पुन्हा पुन्हा नसावा, आणि मग अशी जी मोक्ष मिळणं, मुक्ती मिळणं या जन्मापासून ही जी कल्पना आहे त्याची मूर्त रूप म्हणजे तू स्वातंत्र्य देवता, तू स्वतः आहेस. म्हणून कवी म्हणतात, हे स्वातंत्र्य देवता, वेदांच्या मध्ये वर्णन केलेली आणि योगीजनांना मान्य असलेली मोक्ष मुक्तीची रूपे, मूर्त रूपे, दिसणारी रूपे तूच आहेस, हे स्वातंत्र्य देवता. जे जे उत्तम उदात्त उन्नत महान मधुरते ते, स्वतंत्रते भगवती सर्वतः सहज, सर्वतव सहचारी होते. शब्दांचा अर्थ पाहूया आपण. उत्तम म्हणजे सर्वोत्कृष्ट, सर्वात उत्तम. नंतर उदात्त म्हणजे भव्य, मोठं, प्रचंड. नंतर उन्नत म्हणजे प्रगतिशील, उन्नती म्हणजे प्रगती, उन्नत म्हणजे प्रगतिशील. महान मधुर म्हणजे खूप गोड, मधुर म्हणजे गोड, महान मधुर म्हणजे खूप खूप गोड. तव म्हणजे तुझे, तव म्हणजे तुझे, सहचारी म्हणजे सहकारी, सोबती, फ्रेंड्स होते. आता इथे कवी काय म्हणत आहेत पहा, या सृष्टीमध्ये जे उत्तम आहे, उदात्त आहे, प्रगतिशील आहे, महामधुर जी जी तत्व आहेत, हे स्वातंत्र्य देवी, ती सर्व तुझ्या ठाई आणि तुझ्या सोबतीला आहे. म्हणजे स्वातंत्र्य देवतेच्या ठाई कोणकोणते गुण आहेत? उत्तम, उदात्त, प्रगतिशील, महान मधुर असं तत्व सगळे या स्वातंत्र्य देवतेच्या पायी लोळण घेत आहेत, तुझे सहचारी आहेत असं कवी म्हणतात. हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते श्री स्वतंत्रते, तुझ साठी मरण ते जनन, तुझ वीन जनन ते मरण, तुझ सकल चराचर शरण. पहा इथे शब्दांचा अर्थ. अधम म्हणजे दुष्ट व्यक्ती, राक्षस वृत्तीचा. नंतर रक्त रंजित, रक्त म्हणजे रक्त, रंजित माखलेलं, रक्ताने भरलेली. नंतर सुजन म्हणजे चांगले लोक, सज्जन लोक. सुजन म्हणजे चांगले लोक, सज्जन लोक. जनन म्हणजे जगणं. नंतर सकल म्हणजे सर्व, सकल म्हणजे सकल, ऑल, सर्व. चराचर म्हणजे सृष्टी, चर अचर म्हणजे सजीव आणि निर्जीव सृष्टी, सगळी सृष्टी. इथे कवी म्हणत आहेत, दुर्जनांचे रक्त शोषणारी स्वातंत्र्य देवता दुर्जनांचं नाश करते, दुर्जनांचं रक्त शोषणारी, त्यांचे निर्दालन करणारी म्हणजे त्यांचा पाडाव करणारी, त्यांना नष्ट करणारी, आणि सज्जनांचा कैवार घेणारी, सज्जनांना पूजणारी. हे स्वातंत्र्य देवी, तुझ्यासाठी प्राणार्पण करणे हे जीवन आहे. स्वातंत्र्य देवता अशी आहे आणि म्हणून स्वातंत्र्य देवासाठी आपण प्राणार्पण केले पाहिजे. तुझ्याशिवाय जगणे म्हणजे मरण, तुझं साठी मरण ते जनन, तुझ्यासाठी मेलो तर जगलो, तुझं विण जनन ते मरण, आणि तुझ्याशिवाय जगणं सुद्धा मरण आहे.
तुला सर्व चराचर सृष्टी शरण आहे, म्हणजे तुझ्या पायाशी सजीव आणि निर्जीव सृष्टी तुला शरण आली आहे, तुझ्या पायावर नतमस्तक होत आहे. हे स्वातंत्र्य देवता, तू इतकी महान आहेस. शेवटच्या ओळीत कवी म्हणतात, भरत भूमीला दृढालिंगना कधी देशील वरदे, स्वतंत्रते भगवती त्वामहम यशोयुता वंदे. दृढालिंगन म्हणजे घट्ट मिठी मारणं, आलिंगन देणं मिठी मारणं, दृढ म्हणजे घट्ट, आणि वरदे आशीर्वाद देणारी. कवी म्हणतात, हे स्वातंत्र्य देवी, हे वरदायिनी, वरदायिनी आशीर्वाद देणारी दायिनी, माझ्या मातृभूमीला तू कधी घट्ट मिठी मारशील, म्हणजे मातृभूमीवर तू कधी निवास करशील. हे देवते, मी मनोभावे तुला यशस्वी होण्यासाठी नतमस्तक होऊन वंदन करतो. त्वामहम यशोयुता वंदे, तुझ्या यशासाठी नतमस्तक होऊन तुला वंदन करतो. हे वरदायिनी, या भरतभूमीला तू कधी घट्ट मिठी मारशील, भरतभूमीवर कधी निवास करशील. हे देवते, यासाठी तुला मनोभावे मी वंदन करतो. अशा प्रकारे ही कविता सावरकरांची कविता, संपादक वासुदेव गोविंद मायदेव. या कवितेवर कोणतीही कृती विचारली जाणार नाही, फक्त ही काव्यानंदासाठी आणि अभ्यासासाठी काव्य दिलेलं आहे. बर मुलांना, ही कविता युट्यूबवर पहा, युट्यूबवर टाका या कवितेचं नाव, आणि याशिवाय अनेक कविता आहेत त्यांच्या स्वातंत्र्याच्या संदर्भात किंवा देशभक्तीच्या गुणावर आधारित, त्याचाही तुम्ही आनंद घ्यावा. ही कविता फक्त काव्यानंदासाठी आहे, त्यावर कुठली कृती विचारली जाणार नाही, पण अभ्यास करायला काही हरकत नाही. आणि तोंडी परीक्षेला आपल्याला हे काव्य तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आले लक्षामध्ये? आणि सावरकरांच्या अनेक राष्ट्रभक्तीपर कविता आहेत, युट्यूबवर नक्की तुम्ही ऐका. ओके, चला निरोप घेऊया आपण. बाय बाय.